टी वर्षातून 2दा घेतली जाते, टीईटी वर्षातून 1दा, सीटेट वर्षातून 2दा. त्याच्यानंतर केव्हीएस आहे, केव्हीएस म्हणजे केंद्रीय विद्यालय संघटना आहे. त्याच्यामध्ये सीटेट तुम्ही पास होणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही सीटेट पास झालात तर केंद्रीय स्कूलमध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते. केंद्रीय स्कूल आपल्या पूर्ण ओव्हरऑल इंडियामध्ये म्हणजे 1200 स्कूल्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला संधी मिळू शकते. त्याच्यासाठी सीटेट खूप महत्त्वाचे, सीटेट क्वालिफाय होणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर एनईएस आहे, एनईएस नाव ऐकले, नवोदय विद्यालय नाव ऐकले. तर नवोदय विद्यालय समिती म्हणून आहे, जसं केलाच आपण जवाहरलाल नवोदय विद्यालय असं पण म्हणतो, त्यामध्ये सुद्धा सीटेट करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर DSSSB म्हणजे दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ज्या सीटेट जर पास असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा संधी आहे. त्याच्यानंतर मग अजून प्रायव्हेट स्कूल्स आहेत. बरेच जण तर प्रायव्हेट स्कूलमध्ये जॉब पण करत असतील, तर तुम्ही बीएड झालं तर तुम्हाला प्रायव्हेट स्कूलमध्ये सुद्धा नोकरीची संधी मिळू शकते. त्याच्यामध्ये मग CBSE असेल, ICSE असेल, ते बरेच वेगवेगळे बोर्ड आहेत. बोर्ड पण तुम्ही समजून घ्या कोणते कोणते बोर्ड आहेत तुम्हाला अभ्यासाला. त्यामुळं बीएड आम्ही सगळे तुमच्या मागे का लागतं की तुम्ही बीएड प्रॉपर करा, बीएडची पुस्तकं वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला हा सिलेबस किंवा कोणते कोणते बोर्ड आहे ते सगळ्यांचा अभ्यास आहे. फक्त तुम्ही ते प्रॉपर केलं पाहिजे. आणि आज एवढं करिअर गायडन्स झाल्यानंतर तुमच्यामध्ये थोडा तरी काहीतरी फरक झाला पाहिजे, तर मी समजेल की काहीतरी तुमच्यासमोर बोलले त्याचा काही फायदा झाला. त्याच्यानंतर हायर एज्युकेशन आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की MA करू शकता तुम्ही किंवा MA एज्युकेशन पण करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही BEd केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन टीचिंग, आता सगळ्यांना माहीत आहे, तुम्ही स्वतःसुद्धा जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देता तेव्हा तुम्ही ऑनलाईन प्रेफर करता की तुम्ही ऑनलाईन लेक्चर वगैरे पाहतात, की जसं की बायजूस असेल, अनअकॅडमी असेल किंवा अजून बरेच खूप सारे आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन टीचिंगसुद्धा करू शकता. जर तुम्ही स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असेल आणि तुम्ही कॅमेरा म्हणजे तुम्ही स्वतः प्रिपेअर असाल तर तुम्ही ऑनलाईन टीचर म्हणून सुद्धा जॉब करू शकता. त्याच्यानंतर मग एज्युकेशन काउन्सिलर आहे किंवा त्याला शैक्षणिक समुपदेशक पण म्हणतात, ते सुद्धा तुम्ही एक चांगलं फील्ड आहे. ते सुद्धा जे आता आजकाल जे CBSE जे स्कूल्स आहेत त्या स्कूल्समध्ये सगळीकडं काउन्सिलर म्हणून एक वॅकन्सी असते, काउन्सिलर म्हणून एक जागा ठेवलेली असते, कारण मुलांना काउन्सिलिंग होणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच मुलांचे प्रॉब्लेम्स आहेत आता, जे 1ली 10वीपर्यंत आहेत किंवा 12वी किंवा पुढं पण असते, ज्युनियर कॉलेज असतील, तर त्यासाठी काउन्सिलिंग होणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी एज्युकेशन काउन्सिलर म्हणून सुद्धा प्रत्येक स्कूलमध्ये एक जागा ठेवलेली आहे. तिथं सुद्धा तुम्ही एज्युकेशन काउन्सिलर म्हणून करू शकता. आता आपल्या BEdमध्ये पण आहे ना बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, तो हाच भाग आहे, पण तुम्ही तो करत नाही. तर लक्षात ठेवा की BEd आपल्याला प्रॉपर करायचं आहे. मी मधून तुम्हाला तेच सांगते की BEd प्रॉपर करायचंय, तर हे सगळ्या संधी तुम्हाला खूप इझिली तुम्ही ते मिळवू शकणार आहात. नंतर अभ्यासक्रम डिझायनर किंवा करिक्युलम डिझायनर म्हणून तुम्ही जॉब करू शकता. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आहेत किंवा प्रकाशनगृह असतात किंवा प्रकाशन करणारे असतात, त्याच्यात तिथं तुम्ही करिक्युलम डिझायनर म्हणून काम करू शकता. नंतर स्पेशल एज्युकेटर म्हणून तुम्ही काम करू शकता. तुम्ही वाचलं असेल BEdला विशेष गरजा असणारी मुलं, त्याच्यासाठी BEd वेगळं आहे. त्याच्यामध्ये BEd विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी स्पेशल BEd आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा तिथं तुम्हाला नोकरीची संधी आहे किंवा तिथं तुम्ही करू शकता. हे झालं BEd बद्दल. आता BEd झाल्यानंतर पुढं काय? BEd झाल्यानंतर तुम्हाला जसं सांगितलं की तुम्ही MA एज्युकेशन करू शकता किंवा MAd करू शकता. MA झाल्यानंतर तुम्ही मास्टर ऑफ एज्युकेशन होता, बरोबर आहे. मास्टर ऑफ एज्युकेशन झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता? नेट सेट देऊ शकता. नेट सेट आणि पेट आहे. ते कशासाठी? पेट कशासाठी आहे? PhD एंट्रन्स टेस्ट आहे. म्हणजे तुम्ही एज्युकेशनमधून जर तुम्हाला PhD करायची असेल तर तुम्ही पेट एक्झाम देऊ शकता. आणि PhD एंट्रन्ससाठी नेट आणि सेट सुद्धा आहे. नेट आणि सेटच्या थ्रू सुद्धा तुम्ही PhD करू शकता किंवा तिथं तुम्हाला एक PhD साठी तुम्ही नेट आणि सेट करू शकता. त्याच्यामध्ये नंतर तुम्ही MA किंवा MSc म्हणजे काय, तुम्ही आर्ट्समध्ये असाल तर तुम्ही MA वेगवेगळे सब्जेक्ट घेऊन तुम्ही MA करू शकता. MSc असेल तर MSc सायन्सचे वेगवेगळे सब्जेक्ट आहे. तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायो अजून दुसरे सब्जेक्ट असतील त्या सगळ्यांमध्ये स्पेशलायझेशन करू शकता. त्या स्पेशलायझेशन केल्यानंतर त्याच्यानंतर मग काय होतं,
तुम्ही त्या सब्जेक्टमधून नेट किंवा सेट देऊ शकता. नेटला सुद्धा तुम्ही आता नेटचं जर कधी पाहिलं असेल, नेट बरेच जण मास्टर असाल तर तुम्ही नेटचं जर क्रायटेरिया पाहिलं तर त्याच्यामध्ये बरेच सब्जेक्ट आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही मास्टर होता तर तुम्ही मास्टर इन एज्युकेशन म्हणजे तुम्ही एम.एड केलं तर तुम्ही नेट सेट एज्युकेशनमधून देता. जर तुम्ही इंग्लिश असेल, हिंदी असेल तर तुम्ही त्या सब्जेक्टमधून सुद्धा तुम्ही नेट किंवा सेट देता. त्याच्यामध्ये पेपर फर्स्ट सेमच असतो, पेपर सेकंड तुमच्या स्पेशल सब्जेक्टसाठी असतो. त्याचं सुद्धा तुम्हाला परत मी सांगणार आहे. त्याच्यानंतर आता आपण जर TET-कडे वळलो, मेन फोकस आपला TET असणार आहे. तर TET-कडे जर वळलो आपण तर TET-चे 2 पेपर असतात, पेपर फर्स्ट, पेपर सेकंड. पेपर फर्स्ट असतो 1st to 5th स्टडी. त्याच्यामध्ये क्रायटेरिया आहे तुम्ही 50% सह 12वी परीक्षा पास झाली पाहिजे आणि तुमचं काय झालं पाहिजे, D.Ed झालं. म्हणजे D.Ed वाल्यांसाठी तुमची पेपर फर्स्ट असणार. नंतर पेपर सेकंड जो आहे त्या पेपर फर्स्टचा सिलेबस सांगते तुम्हाला. पेपर फर्स्टचा सिलेबस जो आहे तो त्याच्यामध्ये CDP माहिती, CDP चाइल्ड डेव्हलपमेंट पॅडॉगॉजी म्हणजे बाल मानसशास्त्र आला का तो सब्जेक्ट आपल्यामध्ये आला B.Ed-चा. जर तुम्ही B.Ed प्रॉपर केलं तर तुम्हाला हा विषय खूप सोपा जाणार, तुम्हाला वाचायची गरज पण पडणार नाही. नंतर त्याच्यामध्ये आहे भाषा फर्स्ट लँग्वेज आणि त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित आणि परिसर अभ्यास. परिसर अभ्यास सुद्धा हा कशामध्ये असणार आहे, TET-च्या पेपर फर्स्टमध्ये असणार. त्याच्यानंतर CDP जो आहे तो 30 मार्क्स आहे. सगळ्यांचं हे जे केलेलं आहे कॅल्क्युलेशन केलं सगळे 30 मार्क्स आहेत. जसं की पेपर 1 मध्ये CDP 30 मार्क्स आहे, लँग्वेज फर्स्ट 30, लँग्वेज सेकंड 30, नंतर मॅथ्स असणारे 30 मार्क्सला असणारे आणि परिसर अभ्यास जो असणार आहे तो 30 मार्क्सला. म्हणजे किती झाले 150 पेपर फर्स्ट. नंतर आपण पेपर सेकंडकडे वळू, जो आपण आता B.Ed झाल्यानंतर आपण पेपर सेकंड देणार आहोत. तर त्याच्यामध्ये सुद्धा CDP आहे. म्हणजेच काय आहे, बाल मानसशास्त्र म्हणू शकतो आपण त्याला. जर तुम्ही आता B.Ed-ला व्यवस्थित वाचलं तर काहीच तुम्हाला आवडणार नाही, फक्त व्यवस्थित अभ्यास करा. आणि त्याच्यानंतर CDP आहे 30, लँग्वेज फर्स्ट 30, लँग्वेज सेकंड 30 आणि मग तुमचं जो गणित विज्ञान असेल तर तो 30 मार्क्सला. आणि ज्यांचं सामाजिक शास्त्र असेल म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कशामधून झाले, जर त्यांचं कुणाचं BSc झालं असेल तर त्यांनी गणित आणि विज्ञानाचा पेपर द्यायचा आहे. जर तुमचं BA झालेलं असेल, MA झालेलं असेल तर तुम्ही सामाजिक शास्त्राचा पेपर द्यायचा. ते सगळं ते असणार आहे 60 मार्क्सला. काउंट किती झाले 150. म्हणजे पेपर फर्स्ट 150. जर तुम्ही D.Ed केलं तर तुम्ही पेपर फर्स्ट देऊ शकता. जर तुम्ही B.Ed केलेलं असेल तर तुम्ही पेपर सेकंड देऊ शकता. जर तुम्ही B.Ed तुम्ही केलं असेल तर तुम्ही दोन्हीही पेपर देऊ शकता. दोन्ही पेपरला CDP सेम आहे. CDP बद्दल CDP सेम आहे. तुम्हाला अभ्यास कशाचा करायचा, फक्त अभ्यास फक्त तुम्हाला लँग्वेजचा करायचा. त्याच्यानंतर मग आलं TAIT. आता तुम्ही म्हणा TET तुम्ही सांगितलं, मग TAIT काय आहे माहीत आहे. TET म्हणजे झालं तुमचं टीचर इलिजिबिलिटी टेस्ट. तुम्ही फक्त शिक्षक पात्रता परीक्षा आहे, तुम्ही फक्त शिक्षक म्हणून पात्र आहात, जॉब ऑपॉर्च्युनिटी नाही, फक्त पात्र आहात. तर TAIT म्हणजे काय, तर टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे शिक्षक अभियोग्यता चाचणी. जेव्हा तुम्ही TAIT एक्झाम देता तेव्हा तुमचं पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन होतं. म्हणजे तुम्हाला ह्या परीक्षेला सुद्धा चांगले मार्क पडणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळं B.Ed-ला एवढा इझी समजू नका. खूप चांगला अभ्यास केला तर त्या सगळ्यामधून तुम्ही एकदम व्यवस्थित बाहेर पडणार. टीचर इलिजिबिलिटी टेस्ट वेगळी आणि TAIT टेस्ट वेगळी. TAIT दिल्यानंतर पवित्र पोर्टलमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन होतं. त्या पवित्र पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतर परत तिथं राऊंड्स लागतात. तुम्हाला घाबरवत नाही आहे, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सिच्युएशनला कसं सामोरं जायचं तेवढं सांगते तुम्हाला. तर त्याच्यामध्ये परत रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग तुमचा लिस्टमध्ये नंबर लागतो. त्याच्यामध्ये मग विथ इंटरव्ह्यू असतो, विदाऊट इंटरव्ह्यू असतो. विथ इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू द्यायचा, तुमचं जॉईनिंग होणार. त्याच्यानंतर विदाऊट इंटरव्ह्यू बिना इंटरव्ह्यूचे सुद्धा तुम्हाला प्रेफरन्स येतात, 100-150 प्रेफरन्स येतात. ह्या सगळ्या प्रोसेसमधून मी गेलेली आहे, त्याच्यामुळे मला माहीत आहे. तुम्हाला 100-150 प्रेफरन्स येतात, त्या प्रेफरन्स भरावं लागतात. तिथं त्या जागेवर किती वॅकेन्सीज आहेत त्या वॅकेन्सीजनुसार तुमचं तिथं सिलेक्शन होतं. मग जर TAIT एक्झाम बरोबर जर तुम्ही TET आणि CTET पास असाल तर तुमचं इझिली तिथं तुमचं सिलेक्शन होणार. म्हणजे TET आणि CTET एक्झाम होणं खूप गरजेचं. जर TAIT एक्झाममध्ये तुम्ही चांगले मार्क्स मिळाले 140
अबव 170 160 स्कोर असेल तुमचा आणि जर तुम्ही TET नसाल तर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस कमी आहे. तुम्ही TET आणि CTET करायला पाहिजे. म्हणजे तुमचं पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन होतं आणि तुम्हाला तुमच्या प्रेफरन्स जे आहे त्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला पाहिजे ते तुमचं जिल्हा तुम्हाला मिळू शकतो. आता इथपर्यंत लक्षात आलंय? घाई होते का? लक्षात आले सगळ्यांना? आता त्याच्यानंतर आपण सगळेजण शिक्षक आहोत, पण आपण विद्यार्थी दशेतले शिक्षक आहोत. म्हणजे आपण अगोदर विद्यार्थी आहोत. आम्ही तुम्हाला बोलताना बघा काय म्हणतो, विद्यार्थी शिक्षक. म्हणजे तुम्ही शिक्षक आहात पण तुम्ही अजून विद्यार्थीच आहात, म्हणून तुम्ही विद्यार्थी शिक्षक आहात. तर त्याच्यामध्ये अभ्यासाच्या सवयी आपण माहीत असणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आपल्या अभ्यासाच्या सवयी कशा आहेत? कारण आपण दुसऱ्यांना आपण फोटो पाडू शकतो, पण आपल्याला स्वतःला माहीत असतं की आपण किती अभ्यास करतो, आपण किती पाण्यात आहोत हे आपल्या स्वतःलाच माहीत असतं. तर चुकीच्या पद्धतीमध्ये काय येतं माहिती का? तुम्ही पुस्तक घेता, पुस्तक समोर ठेवून पुस्तकामध्येच नोट्स काढता, हायलायटर घेता. आपल्याला माहित आहे छान छान हायलायटर असतात आपल्याकडे, पिंक कलरचा, कोणता ग्रीन कलरचा, काय काय वेगवेगळे, ऑरेंज कलरचा, आणि ते छान वाटतं आपल्याला, आपण त्याच्यात हायलाईट करतो. घरच्यांना पण सगळ्यांना वाटतं की आपला मुलगा अभ्यास करतो, हायलाईट करून अभ्यास करतो. पण ही एकदम चुकीची पद्धत आहे. तुम्ही हायलाईट कधी करायचंय? हायलाईट तर करायचंच आहे तुम्ही, पण जेव्हा तुम्ही तुमचा जो सब्जेक्ट आहे, तुम्हाला जो टॉपिक समजलाय तो तुम्ही तुमच्या भाषेत लिहायला पाहिजे. कारण तुम्हाला अभ्यास तुमच्या भाषेत करायचा आहे, तो पुस्तकी लँग्वेज नकोय. तुम्ही काय करायला पाहिजे? जे नोट्स काढताय ते नोट्स तुम्ही काय केले पाहिजे? स्वतःच्या भाषेत लिहिले पाहिजे. आणि हायलाईट केलेले काय होतं? हायलाईट केलेले पॉईंट्स ते हायलाईट करूनच राहतात, ते पुस्तकातच राहतात, आपण ती कधीच वाचत नाही, ते तसंच ठेवतो आपण. मग त्याच्यामध्ये काय करायचं? त्यापेक्षा काय करायचं? हायलाईटपेक्षा काय करायचं? तुम्ही की पॉईंट्स काढायचे. आपण समजा आपण समाजशास्त्राचा अभ्यास करतो, समाजशास्त्राचा आपण अभ्यास करतोय, तर काय करायचं? आपण त्या समाजशास्त्रामध्ये डेट्स, इतिहासमध्ये डेट्स असतात, डेट्स, सण सणावळे असतात, त्या हायलाईट करू, त्या काढून ठेवायच्या, आपण लिहून ठेवायच्या. त्याच्यानंतर नोट्स काढले तर त्या नोट्स रिव्हिजन होतं का? खूप कमी प्रमाणामध्ये रिव्हिजन होतं. त्यासाठी काय करायला पाहिजे? एकदा त्या हातामधून गेलं पाहिजे. आता मी करिअर काउन्सिलिंग करते किंवा आता मी लहान मुलांचं काउन्सिलिंग करते, तर त्यांना मी सांगत असते RBT आणि RAT ही मेथड तुम्ही यूज करा. आता RBT म्हणजे काय? तर RBT म्हणजे रीड बिफोर टीच. जेव्हा तुमचे शिक्षक तुम्हाला शिकवत असतात त्याच्या अगोदर तुम्ही तो टॉपिक वाचला पाहिजे. जरी तुम्हाला नाही समजला ना, तर तेवढं वाचता तर येतं आपल्याला. म्हणजे मी मुलांसाठी सांगते, तुम्ही कसं करताय ते पाहता. RBT म्हणजे रीड बिफोर टीच. जेव्हा तुम्हाला शिकवत असतं तेव्हा शिक्षकांनी शिकवायच्या अगोदर एकदा तो टॉपिक काय करायचं? आपण वाचायचं. RAT रीड आफ्टर टीच. एकदा काय होतं? बिफोर टीच म्हणजे शिक्षक शिकवायच्या अगोदर आपण ते वाचतो, नंतर ते शिक्षक तोच टॉपिक शिकवतात. आणि रीड आफ्टर टीच म्हणजे आपण ते शिकवल्यानंतर परत वाचतो. किती वेळा होतं ते आपल्याकडून? 3 वेळा. नोट्स काढायची गरज आहे का? सगळ्यात बुद्धिमान प्राणी मनुष्य प्राणी आहे. एकदा त्याच्या डोक्यात गेलं की ते, आणि सगळे सारखे नाहीये. एखाद्याला नाही लक्षात आलं तर त्यांनी ते घ्यायचे, नोट्स काढायचे. नोट्स आपल्या लँग्वेजमध्ये काढायचे की जेव्हा कधी आपण एक्झामच्या टाइमाला ते नोट्स आपण हातात घेतले तर आपण पटकन काय केलं पाहिजे? आपल्या स्वतःच्या लँग्वेज, आपल्या स्वतःच्या भाषेत आपण लिहिले तर आपण ते व्यवस्थित वाचू शकतो आणि ते आपल्याला व्यवस्थित आकलन पण होतं. नंतर काय कायचं खूप असतं, मुलींचं स्पेशली, त्यांना सुंदर नोट्स काढायचे असतात. खूप सुंदर सुंदर हँडरायटिंग मध्ये छान नोट्स काढायचे असतात. जर आपल्या मैत्रिणीला दिलं तर मैत्रीण पण म्हणली पाहिजे किती सुंदर नोट्स काढले. पण ते सुंदर नोट्स काढण्याच्या नादात आपण आपल्या अभ्यासाकडे लक्ष देतो का? आपण सुंदरतेकडे लक्ष देतो आहोत. त्यामुळे नोट्स काढण्याची पद्धत कशी आहे? सिंपल, फास्ट आणि रीड. जर आपल्या वाचनात योग्य असेल अशी नोट्स काढण्याची पद्धत असेल. लक्षात येते? खूप चांगले नोट्स पाहिजे, चांगले नोट्स काढल्यावर मला खूप छान मार्क्स मिळणार आहेत हे मी TETसाठी सांगते की तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळणार आहे असं नाही. आपण आपल्या स्वतःच्या लँग्वेजमध्ये आपल्याला स्वतःला वाचण्यायोग्य असे आणि सिंपल आणि फास्ट पटकन लक्षात येईल टॉपिक अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवायचे. त्याच्या वेगवेगळ्या ट्रिक्स पण आहेत. जर तुम्ही YouTube पाहिलं तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक्स सांगणारे पण बरेच चॅनल भेटतील. मोबाईलचा वापर करायचा, मोबाईलचा वापर तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये कमी वापर करा, काही नाही. मोबाईलचा फक्त चांगला वापर करा, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन मटेरियल खूप मिळेल की त्याचा तुम्ही स्टडी करू शकता. नोट्स काढण्याच्या अगोदर काय करायचं? आपल्याला तो लेसन जो आहे तो काय करायचा? आपल्याला पूर्ण वाचायचं. वाचून घेऊनच नोट्स किंवा वाचतानाच नोट्स काढायचे नाही. आपण काय करणार आहे? पूर्ण धडा वाचणार आहोत आणि त्याच्यानंतर नोट्स. नाही तर काय करायचं? सवय एवढा पॅरेग्राफ वाचला त्याच्यानंतर त्याच्यावर नोट्स काढले.
तो पॅरेग्राफ असतो, त्याला दुसरा पॅरेग्राफ म्हणजे पहिला आणि दुसरा याची लिंक असते ना काहीतरी, त्याच्यामुळे तो लेसन जो तो धडा आहे तो पूर्ण वाचायचा आहे आणि वाचल्यानंतर परत दुसऱ्या वेळेस तो वाचायला घ्यायचा आणि तेव्हा नोट्स काढायचे, तर तुमच्या कसं त्याला हळूहळू ते सगळं लक्षात राहणार आहे. आणि बुकची कॉपी जे समोर दिलेले आहेत, पुस्तकात नोट्स दिले त्याला आपण हायलाईट केलं ते लिहून काढलं असं नाही, ते जे त्यांच्या पुस्तकी भाषेमध्ये नाही लक्षात ठेवायचं किंवा पुस्तकाची कॉपी आपण नाही करायची. आपण काय करायची, आपण आपल्या भाषेमध्ये नोट्स लिहायचे. त्याच्यानंतर PYQ कनेक्शन माहिती आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, जे प्रिव्हियस इयरला जे झालेले आहेत. PYQ म्हणजे काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे असतील त्याचा जास्त आपण काय करायचं, वापर करायचा, कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चननी काय होतं, आपल्याला एक गाईडलाईन मिळेल की आपण पुढचा अभ्यास कसा करायचा किंवा कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आलेले आहेत हे आपल्या लक्षात येतं. म्हणून प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कधी पण आपण पाहिजे. आता वीकली रिव्हिजन करायचे आपल्याला, जसं की आपण आठवड्याला रिव्हिजन करणार आहोत. आपण जेवढं आपण आठवड्याभरात वाचलंय, सॅटर्डे असेल संडे असेल, काय करायचंय, जे आपण आठवड्याभरात जे अभ्यास केलेला आहे आपण ते पूर्ण आपण काय करणार आहे, आठवड्याच्या शेवटी काय करायचं, रिवाईज करणार आहे. त्याच्यानंतर इतिहास, भूगोल, जसं समाजशास्त्र पेपर सेकंडला आपल्याला द्यायचं आहे ना, सामाजिक शास्त्र पेपर सेकंडसाठी, मग इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्राचे अभ्यास करायची पद्धती लक्षात ठेवायची. आपण ते सण सणावळे आहे व्यवस्थित लिहून ठेवायचे आणि त्याच्यावर आज तुम्ही घरी गेल्यानंतर TETचा क्वेश्चन पेपर पहा. जरी तुम्हाला द्यायची नसेल एक्झाम तरी पण लास्ट इयरला TETचा जो क्वेश्चन पेपर झाला, लास्ट वेळेस फक्त 3% विद्यार्थी काय पास झाले होते, खूप कमी रिझल्ट आलेले आणि त्या लास्ट इयरमध्येच मी पास झाले, त्या 3% मीच पास झाले. ते करणं सोपं नाही. त्याच्यासाठी काय करा, तुम्ही आज तुम्ही ना काय करा, TETचा पेपर पहा आणि मग तुमच्या लक्षात येईल तुम्हाला किती क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत. कारण आपण एखादं कुठलं पण टार्गेट आपल्याला अचीव्ह करायचं म्हणलं, आपण त्याचं पहिल्यांदा काय पाहिजे, प्री प्लॅनिंग पाहिजे. तुम्हाला प्लॅनिंगला खूप टाइम भेटतोय, 9-10 महिने भेटत आहेत. त्या 9-10 महिने जसं की असतं ना, काय लढायला चालल्यावर तलवारीला धार करायची नाही करायची, आपण पूर्ण तयारीनिशी लढाईमध्ये उतरणार आहोत. तुम्हाला खूप टाइम आहे, TETचं पूर्ण प्रिपरेशन करा. इथे जेवढे आहेत ना तेवढे पुढच्या वर्षी सत्कार करून थकले पाहिजेत की माझे विद्यार्थी आमचे एवढे क्वालिफाय झाले, एवढे सगळ्यांनी TET. त्याच्यानंतर डिजिटल नोट्स असतील किंवा हँड रिटन नोट्स, तर डिजिटल नोट्स पण आपण मिळवू शकतो किंवा हँड रिटन मी तर प्रत्येकात हँड रिटनच प्रेफर करते. पण तुम्हाला जर डिजिटलमध्ये जे लक्षात येतं, प्रत्येकाची मेथड वेगळी असते. तुम्हाला डिजिटल लक्षात राहत असतील फक्त एवढंच की जे नोट्स तुम्ही काढाल ते नोट्स काय होणार, एकदा तुमचं रिवाईज झालं पाहिजे, तुमच्या हातातून लिहून गेले पाहिजे. जेव्हा आपण हातातून एखादी गोष्ट लिहितो तेव्हा ती गोष्ट परफेक्ट आपल्या डोक्यामध्ये राहते. आपल्या ब्रेनचा खूप लोच असतं, ब्रेनमध्ये लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन, त्याचं पण परत अजून त्याच्यावर पण खूप बोलण्यासारखं आहे. जेव्हा आपण आपलं राईट हँड यूज करतो तेव्हा आपला लेफ्ट ब्रेन ॲक्टिव्ह असतो, जेव्हा आपण लेफ्ट हँड ॲक्टिव्ह होतो तेव्हा आपला राईट ब्रेन ॲक्टिव्ह असतो. राईट ब्रेनचं फंक्शन वेगळं आहे, लेफ्ट ब्रेनचं फंक्शन वेगळं आहे. काय काय गोष्टी पहा, आपल्याला तुम्ही गेले, आज कोणता वार आहे, गुरुवार, गेल्या गुरुवारी दुपारी काय खाल्लं होतं लक्षात आहे का, नाही लक्षात आहे. पण तुम्हाला तुमचे फर्स्ट स्टँडर्ड किंवा पहिलीच्या मॅडम लक्षात आहेत का, आहे ना, का बरं लक्षात आहे एवढं, कारण काही मेमरीज असतात त्या परफेक्टली स्टोअर होतात आपल्या ब्रेनमध्ये आणि काही असतात ते आपण विसरून जातो. काय खाल्लं होतं नाही लक्षात आमच्या, पण आमच्या पहिलीच्या मॅडमने आम्हाला कधी मारलं होतं, कधी वर्गाच्या बाहेर काढलं होतं किंवा कधी आम्हाला पहिलं बक्षीस दिलं होतं, सगळं लक्षात राहतं. आणि तो ब्रेन असतो, त्या ब्रेनला फक्त आपण काय करायचं, व्यवस्थित वळवायचं, तो आपल्याला वळवत नाहीये. आपण म्हणतो की ब्रेन आपलं सगळं काम करतो, आपल्या ब्रेनला कंट्रोल ठेवणं आपल्या हातात. हे कसं कंट्रोल ठेवायचं, सकाळी थोडंसं उठून सकाळी अभ्यास झाला पाहिजे, थोडं मेडिटेशन झालं पाहिजे, हा सुद्धा एक अभ्यासाचा भाग येतो. नाही तर धरलंय पुस्तक, भरलंय, ठेवलंय समोर, मनात 100,000 विचार आपले आहेत, ते झाले का पूर्ण तुमचं काय करायचंय, तुमचं ध्येय निश्चित करा, तुम्हाला काय करायचंय आणि त्यानुसार तुम्ही काय करायचंय, त्या मार्गाने जायचंय. आपल्या लढाईला जायच्या अगोदर काय करायचं सांगितलं मी, तेव्हा तलवारीला धार करायची नाहीये, आपण चांगल्या पूर्ण तयारीनिशी आपण काय करणार आहोत, अभ्यास करायचा आपल्याला. TETला सगळ्यांनी क्वालिफाय, CETच नाही, CTET आहे, नेट सेट आहे. मी TETवरच जास्त का फोकस केलं, कारण आता तुम्हाला आहे टाईम आणि त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप आहे. आणि तुम्ही TET केलं, CTET केलं, नंतर तुम्ही नेट सेट
जरा सगळे टॉपिक जरा सेमच असतात. एक तुम्ही परीक्षा क्वालिफाय झाली ना, तुम्हाला सांगते, एक परीक्षा क्वालिफाय झाली ना त्याच्याबरोबर तुम्ही सगळे परीक्षा क्वालिफाय होणार. एकदा लिंक लागली तुम्हाला, क्वालिफाय झाले, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पण येणार आहे आणि अभ्यासक्रम टॉपिक काही सेमच असतात. त्याच्यामुळे तुम्हाला डबल करायची गरज नाहीये. फक्त अभ्यास व्यवस्थित करा. अजून काही कोणाला काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता. आहे का काही क्वेश्चन? लक्षात आलं शिकवलेलं काय नाही, सांगितलं लक्षात आलं? जेवढं माझ्या माणूस परफेक्ट नसतो, पण माझ्याजवळ जेवढं आहे तेवढं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. आणि खूप काही अजून सांगण्यासारखं खूप काही आहे. आपण अजून एक परत एखादं सेशन घेऊ किंवा तुम्हाला टाइम असेल तेव्हा आपण बोलू. माझ्याकडे जेवढं आहे तेवढं तर नक्कीच मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून खूप काही आहे. तुम्ही नंतर विचारा मला, कधीही मला फोन करा. सगळ्यांकडे नंबर आहे माझा. तुम्हाला कधीही गाईड करायला, कधीही एनी टाइम मी तयार आहे. फक्त 7 ते 9 फोन नाही करायचा, कारण 7 ते 9 माझा क्लास असतो. तिथं माझे दुसरे मुलं वाट बघत असतात. तिथं मी 8वी ते 10वीच्या मुलांचे क्लास घेते. आणि यावेळेस गेल्या वर्षी 10वीला 96% माझे स्टुडंट पास झालेले. आणि ह्यावेळेस मंथनमध्ये 200 म्हणजे 300 पैकी 284चा फर्स्ट आलेला आहे माझ्या क्लास. तुम्ही कधी मला गरज लागली, काही तुमच्या मुलांना लागली, तुमच्या कोणाला लागली ना, कधीही मला फोन करा. मी कधीही तुम्हाला अवेलेबल आहे. आणि इथं तसं नाही, फुकटचे सल्ले मी तुम्हाला द्यायला तयार आहे कधी पण. काय अजून काय आहे का विचारायचे काही प्रश्न? आणि आज मला सरांनी इतकी मोठी संधी दिली. मला आल्यापासूनच होतं सर करिअर गायडन्स मला बोलायचं. अक्षरशः सरांच्या मागे लागून मला बोलायचं. आणि अजून सुद्धा मी त्यांची विद्यार्थिनी असं तर की त्यांच्याकडे हट्ट करते, सर आपण करायचंच आहे. हे 2 गुरु आहेत माझे, शिंदे सर पण आहेत, त्यांच्याकडे मी अजून पण म्हणत असते मला तुम्ही मेडला कमी मार्क दिले, मला एवढे झाले. मी त्याच्याकडे अजून सुद्धा हट्ट करते, कारण मी विद्यार्थिनी आहे. मी म्हणत जाऊ द्या ना मला, आता प्राध्यापकाच्या रोलमधून जरा विद्यार्थिनीच्या रोलमध्ये येऊ द्या. अजून सुद्धा मी त्यांचीच विद्यार्थी, मी त्यांच्याकडेच हट्ट करत असते. आज सुद्धा त्यांना म्हणलं नाही सर मलाच करायचं, मीच करते. काही चुकलं तर चुकू द्या, चुकलं तर काय आमचे शिक्षक आहेत. आणि कसं ते गुरूंची एक जी मर्यादा म्हणजे हे असते आपल्यामध्ये, ते आपण कधीच चुकून नाही द्यायची. गुरूंच्या पेक्षा आपण मोठे कधीच नाही. मी किती काही जरी झाले ना त्यांच्यापेक्षा मोठी मी कधीच नाही. आणि तुम्ही सुद्धा तसंच ठेवायचं, लक्षात ठेवायचं, आपल्या गुरूंपेक्षा आपण कधीच मोठे नाही. त्यांनी आपल्याला शिकवलेलं असतं, घडवलेलं असतं, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा.